मुळात ना मला तेच आश्चर्य वाटतं की नक्की ईडी ऑफिसमध्ये बसते की कोणाच्या घरी किंवा कोणाच्या ऑफिसमध्ये. मी नागपुरात आहे, तुम्ही आता लाईव्ह घेत आहे. आमचं पक्षाचं काम म्हणून आलेलो आहोत आम्ही सगळ्या उपनेत्या. ईडीनी बोलवलं, आम्ही सहकार्य केलं, आम्हाला जे कागदपत्र मागितले आम्ही तेही दिले, सगळं दिले. त्यामुळे अजून तरी न येता तुमच्यापर्यंत पोचली म्हणून जर तुम्ही ती दाखवणार असाल तर मला वाटतं योग्य नाही. कारण त्याच्याबद्दलचं माझ्या घरूनही मला कुठलाही फोन आला नाही आणि मला माहिती नाही. आली तर नक्की यंत्रणा आहे म्हणून सहकार्य करू. पण जे काही चित्र राज्यात देशात चाललं आहे ते नागरिक बाकी सगळे ओळखून आहे. जो काही घोटाळ्याचा आरोप तुमच्यावर लागलेला आहे कोविड बॅगचा, तो काय नेमका असं वाटते, काय त्याच्यात नेमकं नाही, मुळामध्ये कोविड बॅगशी माझा काडीचा संबंध नाही. पण ज्या कोविड बॅगबद्दल बोलताय आहेत त्यावेळेला चेअरमन म्हणून, आरोग्य समितीचे चेअरमन म्हणून वेगळे होते जे आज शिंदे गटात आहेत, स्टँडिंग चेअरमन म्हणून वेगळे होते ते आज फक्त महापौर म्हणून. आणि महापौरांचे अधिकार काय असतात ते मी सांगण्याऐवजी जे आमचं महापालिकेचा ॲक्ट आहे त्याच्यात ते अधिकार दिसू शकतात. असं कोणी कोणाला सांगितलं किंवा तिकडे तुला माफीचा साक्षीदार म्हणतो तू बोल असं होत नाही. मी कुठलाही गुन्हा, इतक्या नीच पद्धतीचा मी गुन्हा केला नाही, करणार नाही. ते माझ्यावरती माझ्या आईवडिलांनी, माझ्या बाळासाहेबांनी माझ्यावर ते संस्कार दिलेले नाहीत. तुम्हाला नोटीस आलाय की नाही कुठल्याही माध्यमातून, असं वकिलाच्या किंवा नाही? वकिलांशी सुद्धा मी बोलले, अद्याप नाही. म्हणजे तुमच्यापर्यंत नोटीस पोहोचल्याच नाही? माझ्या वकिलापर्यंत नाही, माझ्यापर्यंत नाही, मग नाही. मग या चर्चा ज्या सुरू झालेल्या आहेत, तुम्हाला सन्मान झालाय, 25ला बोलवलेलं आहे, या कुठून सुरू झालेल्या माहिती नाही. त्या तुम्ही शोधा, तुम्हाला कुठून आल्या? मला आल्या नाही आणि आली तर मी जाईन, नक्की जाईन. कारण त्याच्यात घाबरल्यावर काय आहे काय? महापौर म्हणून खणखणीत काम केलंय, त्यामुळे मी का घाबरू? आणि मी जे केलं नाही त्याला मी घाबरणार नाही. आपण पाहिलं असेल की मुंबईत पत्रकार परिषद झाली, जी ओपनली पत्रकार परिषद झाली, त्यानंतर जे आहे हे सगळे प्रकरण सुरू झालेले आहे. कसं बघताय या सगळ्याकडे? मी नाही बघत आहे, जनता बघते डोळसपणे. मी तर बघतेच आहे काय त्रास आहे तो, पण ही जनता डोळसपणे बघते. त्यामुळे आम्हाला ज्या अग्निकुंडात उभं केलं आहे त्या अग्निकुंडात आम्ही उभे आहोत. आणि आम्हाला उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षात असल्यामुळेच जर त्रास होणार असेल तर निश्चित तो त्रास सहन करण्याची ताकद आम्हाला बाळासाहेबांनी दिली आहे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे आणि आमच्या झालेल्या संस्कारांनी दिली आहे. कुठेतरी अशी चर्चा होती की वायकर झाले होते, दळवी झाले होते, त्यानंतर तुमचाही लागणार, त्यामुळेच म्हणजे सगळे नंबर तयार आहेत, स्क्रिप्ट तयार आहे, नंबरमध्ये आम्ही आहोत. ओके. तुमच्यासोबत रोहित पवारांना सुद्धा नोटीस दिली आहे? नाही, मला ते नाही माहिती. मला नाही माहिती. जशी माहिती आहे तुम्हाला मिळाली तशीच महाविकास नाही, मला खरंच मला स्वतःची माहिती नाही तर मी त्यांच्याबद्दल काय सांगू. महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट करण्यात जाते. आता हे तुम्ही मीडिया आहात, तुम्ही चौथा स्तंभ आहे, त्या चौथ्या स्तंभातलं एक लोकशाही बंद झालं तरी त्याच्यावर आवाज उठवला जात नाही, तर आमच्यासाठी तुम्ही कसे आवाज उठवणार? 22% सोहळा आहे, रामच्या तिथे प्रतिष्ठापना होत्या, सगळे बिझी आहेत त्याच्यामध्ये, आणि त्या आधी हे सगळं करण्यामागचं काय कारण वाटतंय की? नाही, मला नाही कारण मिरण काही नाही, हे राजकारण. कारण काय असू शकतं? राजकारण. उद्धवजींचे जितके बरोबर आहेत त्यांना त्रास द्यायचा. मुळामध्ये परत मी तेच सांगेन, कुठलाही महापौरांना अधिकार प्रशासकीय, मला माहिती आहे काय आरोप केले की त्यांनी सांगितलं, जो सांगणार आहे तो पहिला अधिकारी आहे, त्याच्यानंतर आयुक्तापर्यंत अधिकारी आहेत. मग तुमचा BMC ॲक्ट, जो टेंडरसाठी केलेला ॲक्ट, तो कुठे गेला? त्याचं काय झालं? त्या अधिकाऱ्यांचं काय झालं? काहीच नाही. राजकारणात आहे म्हणून
म्हणजे तुमच्याकडे आता सब घोडे 12% म्हणजे महिला नाही कुछ नाही काही नाही. निवडणुका जवळ येतील आणखी नोटिसा चौकशा मे बी वाढू शकतात आणि वाढल्या म्हणून कोणी आता घाबरणार नाही. जे घाबरणारे होते ते गेले. आता कोण गेले, कशाला गेले, कशासाठी गेले सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मी माझं तरी सांगेन, माझ्याबरोबर बसलेल्यांचं पण मी सांगेन की कोणी आता हलणार नाही. आता सगळ्या ज्या निवडणुका येणार आहेत त्याच्या पार्श्वभूमीवरती असा त्रास दिल्यानंतर बाकीकडे जे आता उभाटा गटाकडे आहेत त्यांना कुठे 1 मिनिट, ठाकरे उबाटा नाही, उभा ठाकलोय असं त्यांनीच सांगितलंय. उद्धव बाळासाहेब ठाकरे. ठाकरे गटांच्या कुठेतरी नेत्यांना तोडण्याचं काम या पद्धतीने केलं जातं. हो, मॉरल ज्याला म्हणतो ना, आपली एक इच्छाशक्ती आहे तिला कमी करायची, तिला बदनाम करायचं, ते तर दिसतच आहे. ओके, तुमच्यासाठी लढा मग आमच्यासाठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.